हिथं नाचून देणार ना, चला गौतमीच्या कार्यक्रमात तिथं नाचू. हे यार असू ते, खेळू दे त्याला का. अहो आता त्याने हिथं खेळायचं नाही तर कुठं खेळायचं. ती नाचतंय मागाच्याने बाळ हिथं नाचलं पाहिजे, हिथं नाचतंय. त्याला जर खावाळलं तर ती काय म्हणाल मोठं झाल्यावर हिथं नाचून देणार ना, चला गौतमीच्या कार्यक्रमात तिथं नाचू. ह्यांनी कुठं हिथंच नाचलं पाहिजे ना. आजी मागाची म्हणते आरतीला इकडे घ्या, नाचून द्या की, खेळून द्या. ती देव असतं, देव लक्षात असून द्या. बारकी पोरं देव असते ती. हिथं नाही नाचून दिल्यावर तुम्ही कुठे जाणार. मरून दे, ह्यांच्या नांदीच लागाय नको, चला तिकडं. मौजे वडवणी, तालुका वडवणी, जिल्हा बीड या ठिकाणी गोपाळनगरचा राजा गणेशोत्सव मंडळ वडवणी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव मोठ्या आनंदात थाटामाटात संपन्न होत आहे. आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसानिमित्त कीर्तन सेवेचं आयोजन केलेलं आणि कीर्तनरूपी सेवा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि मी कीर्तनरूपी सेवा करता घेतलेला अभंग, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. आता ती शहाण आहे का ही शहाण आहेत, फक्त वाळखा तुम्ही. ती बाळ शहाण आहेत का ही शहाण आहेत, मोठी लोक बघा. सगळ्याला विनंती करतो सुरुवातीलाच ज्याचं मोबाईल चालू असतील त्यांनी आत्ताच असं वाढायचं. 2-3 ऑप्शन येतात खाली, त्याच्यात इमानाचे चित्र असले, इमान ते असं त्याचं नरड दाबा तिथं. आणि हितनं जर घरी कोण बायको संग किंवा मैत्रिणीवर चॅटिंग करत असेल ना, त्याला एक मेसेज टाका, फक्त 10 वाजेपर्यंत कळ काढ, 10ला मोकळा झालो की आलोच म्हणावं. कारण तुम्ही चॅटिंग नाही केलं ते आत्महत्या करणार नाही, ह्याची मी गॅरंटी देतो. तुम्हाला उगाच वाटतं मला बोललं पाहिजे आत्ता. सगळ्यांनी मोबाईल सायलेंट करून टाका, सगळ्यांनी. महत्वाचं बोलणार आहे, ऐका. आज कीर्तनरूपी सेवेचं आयोजन केलेलं आहे. भागवत कथेचं आयोजन आहे. भागवत कथा आपल्याकडं 7 दिवस चालणार आहे. 7 दिवस चांगलं नियोजन आहे. किती वर्ष झालं गणपती बसवतोय मंडळ? तिसरं, नवीनच आहे आत्ता माझी. अजून कार्यकर्ते जोमात आहेत आत्ता माझी. काय गणपती उत्सव साजरा करण्यामागं रिझन काय आहे? रिझन तुमच्या डोक्यात कशासाठी करायचा आहे? गणपती सार्वजनिक उत्सव का साजरा करतात? कार्यकर्ते आहेत का बोलून पसार? कशासाठी काय माहिती असेल का नसेल? प्रत्येकाच्या घरात गणपती आहे. बोला की राव तुम्ही. प्रत्येकाच्या घरात गणपती आहे. मग इथं गणेशोत्सवाचं आयोजन करण्याचं कारण काय? कशासाठी टिळकांनी किंवा भाऊसाहेब रंगारेंनी गणपती उत्सवाची सुरुवात केली? एकत्र आलं पाहिजे. एका ठिकाणी आल्यानंतर विचारांची देवाणघेवाण करता आली पाहिजे. कशाची? विचारांची देवाणघेवाण करता आली पाहिजे, म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र येतोय. आल्यापासून 8 दिवसात मागच्या 2 वर्षातला इतिहास आठवा. आपण विचारांच्या बैठकीवरती किंवा तत्वज्ञान करण्यासाठी किंवा वैचारिक पातळीवरती चर्चा करण्यासाठी किती वेळ एकत्र बसलो आणि काय काय विचारांची चर्चा देवाणघेवाण झाली का? कार्यकर्ते येते ती बसावते ती. आज आता कोणी आयोजन केले? आजच्या सौजन्य कोण आहेत? बाबरी शेठ मुंडे ह्यांनी एवढा खर्च केला आजच्या सेवेसाठी. बरोबर आहे, ह्यांनी खर्च केलाय. बाकीच्यांनी वर्गण्या दिल्या असतील, बऱ्याच जणांनी आख्या गल्लीने वर्गण्या दिल्यात. आणून देतात ना, कुणाच्या विश्वासावर देतात आणून? कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आणून देतात ना वर्गण्या. कार्यकर्त्यांमध्ये एकच झालं की मंडळाचे जीव सगळ्यांनी वर्गण्या दिल्यात. स्टेज टाकलंय, लाइटिंग टाकलंय, स्पीकर सिस्टीम चांगली. या ठिकाणी टाळकरी भजनी मंडळ चांगलं उभं केलंय. बरोबर आहे, सगळं व्यवस्थित दिलंय. का? तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून. पण जर आपल्या अंतःकरणामध्ये भाव जर नसेल
ह्यांच्या बाबतीत, तर त्यांना बरं वाटेल का? आपल्या अंतःकरणाचं भाव नसेल तर बरं वाटेल का? सगळ्या मायमावल्यांना प्रश्न विचारतो मी, सगळ्या मायमावल्यांना प्रश्न विचारतोय. तुमच्या अंगावरती गळा भरून दागिने आहेत, गाय जेवढी नावं सुचतील तेवढे मंगळसूत्र आहे किंवा गंटन आहे, कानातले झुबे, ठुशी आहे, अजून काय असेल ते तुम्हाला, आता मला काय त्यातली नावं माहित नाही. अंग भरून दागिने तुम्ही घातल्यात, अंग भरून घातलेले दागिनं, पण तुमच्या कपाळालाच कुंकू नाही. तुम्ही कसं दिसाल? कसं दिसाल? कसं दिसाल? काहीतरी कमी असं जाणवल. बर तुमच्या अंगावर भरपूर दागिने आहेत, भरपूर दागिने आहेत, पण कपाळाला कुंकू नाही. तुम्हाला सवासणीचं निमंत्रण देताल का? अहो देताल का? काहीच बोला ना बाबा, देणार नाही त्या, बरोबर आहे. आता डाग काहीच नाहीत, अंगावर डाग काहीच नाहीत, पण कपाळ भरून कुंकू लावलंय तिने. आमंत्रण चुकल का सवासणीचं तिला? बरोबर नाही चुकणार, तिला आमंत्रण मिळणार. म्हणजे किती जरी दागिनं घातलं तर कुंकू नसेल तर ती पतिव्रता शोभू शकत नाही. कुंकवा नाही ठाव मने मी आया येव, कुंकवा नाही ठाव मने मी आया येव, भावाविन देव कैसा पावे, भावाविन देव कैसा पावे. कुंकवा नाही ठाव मने मी आया येव, कुंकवा नाही ठाव मने मी आया येव, भावाविन देव कैसा पावे, भावाविन देव कैसा पावे. म्हणजे पतिव्रता होण्यासाठी तुमच्या अंगावर डाग किती ते महत्वाचं नाही, तुमच्या कपाळाला कुंकू किती मजबूत आहे हे महत्वाचं आहे, लक्षात असू द्या. तसं या ठिकाणी तुम्ही किती देखवा केलाय, किती मोठं कार्यक्रम ठेवल्यात, किती लाइटिंग केलंय, ह्याला अजिबात महत्व नाही. तुम्ही त्यांची भक्ती कशी करता ह्याला महत्व आहे, लक्षात, ह्याला महत्व आहे, लक्षात असू द्या. मग ह्यांना महत्वाचं काय? लाइटिंग महत्वाचं आहे का? ह्यांना महत्वाचं लाइटिंग आहे का? डीजे महत्वाचं आहे का ह्यांना? डीजे. गणेश भक्ती, गणेश भक्ती म्हणायचं, ऐका, गणेश भक्ती. ह्यांना महत्वाचं काय? तुमचं अंतःकरण ह्यांच्या बाबतीत किती साफ केलंय हे महत्वाचं आहे, लक्षात असू द्या. मला सांगायचंय काय, 8 दिवस आपण सगळे कार्यकर्ते डीजे वरती गाणी लावतो, नाही तर नाहीत लावत. मला सगळं आल्यापासून सांगितलंय झाकू नका. हा बोलाय बर. हित आज हित भाव आहे ना मनात, हित दारू पिऊन माझ्या कीर्तनाला आत्ता बसलेली दाखवतो मी तुम्हाला. हित हित दाखवतो, हित दाखवू का? दाखवा दाखवा दाखवा. मी खातो मार, तुम्ही जावा घरी निघून. दाखवा. तुम्हाला माहित नाही कोण कोण दारू पित आहे इथं, तुम्हाला माहित नाही. मला सांगा, डीजे ना डीजे ह्याच्या पुढं फक्त तुम्ही मायमावड्यानं परीक्षा पाहिजे. डीजे पुढं फक्त 10 मिनिटं उभं राहा. 10 मिनिटाने डीजे बंद झाला ना, डीजे बंद झाल्यावर 2 तास माणसाला काय सुधरत नाही, तो त्याच्यातच गेलेला असतो. बरोबर आहे. 10 मिनिटं डीजे पुढे थांबला. या बाबाला 8 दिवस तुमचा अन्याय सहन करायचा आहे. ठाण ठाण ठाण. बरं गाणी तरी चांगली का? पिचली माझी भांगडी. काय गाणी तर अहो नका लाव डीजे. ती म्हणते आमच्या मुळा उठलं काय, त्याचा तुमचा काय संबंध? भाव अंतःकरणात महत्वाचा आपल्या देवा बाबतीत. आणि ह्यांना तुम्ही म्हणचाल आम्ही आरास केली, लाइटिंग लावली, डीजे लावला, मिरवणूक चांगली काढली, प्रसन्न होत्याल. विषय सोडून द्या. कैशेनी दैवत प्रसन्नच होणार नाहीत. ही फक्त
काय 5-25 समजा 2-3 लाख रुपये काय जमा होत असतील, त्यांचा भुगा करणे ह्याच्या पलीकडे तुमच्या पदरात काही पडत नाही, लक्षात असू द्या. वर्ग देणाऱ्या मावल्या, वर्गणे देताना तुम्ही वर्गण्या ह्यांना विचारा काय करणार आहे. बरं, आपला उत्सव आहे, हा आपल्या धर्माचा उत्सव आहे. आपण त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे, नाही तर कुणी राखायचं? दुसरी येणार आहेत कुणी पावित्र्य राखाय, दुसरी येणार आहे ती. ए धनो, कशाला गबस इकडं माझ्याकडे बघ, मी थोबडीला मग ऐका, मला सांगायचंय काय, अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. कारण तुम्ही डेकोरेशन किती करा, किती, ह्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. हे जर तुमची वर्गणी जास्त आहे म्हणून तुमच्या मंडळाला प्रसन्न होत असेल, वाटत असेल, विषय सोडून द्या. सगळं ह्यांनीच तयार केलेलं आहे, सगळं. त्यामुळे ह्याची काय अपेक्षा आहे, त्याला फक्त तुम्ही भक्तिभावाने, प्रेमाने त्याची पूजा करा, त्याला वंदन करा, विषय संपला, प्रसन्न झाला. हे हलणार नाही. पण आपण वेगळ्या थोड्या ह्याच्यात दारू पिऊन, जी लोक आता इथं दारू पिऊन आहे त्या गणेशोत्सवामध्ये, जी लोक दारू पिऊन, आता ह्यांचा काय, ह्यांना काय वाटत असेल, हेच नेहमी पितं म्हणल्यावर आपण पिलो काय. हा बरोबर आहे ना, माझ्यावर बरं आणलं. जी लोक म्हणजे ह्यातल्याच मंडळाचे नाही, अख्ख्या महाराष्ट्रातल्या ना, देशातल्या देवदेवतांच्या उत्सव म्हणजे जी दारू पिलेत ना आज इथं, दारू पुढच्या वर्षीचा गणपती बसवायची नसणार. इथं बोर्ड असणार, आमच्या मंडळाचे खंबीर कार्यकर्ते गेले, गोपाळनगरचा गणेशोत्सव त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तो म्हणणार, वेड्या मी आलोय आणि तू माझ्या पुढे दारू पिऊन आलाय, तुला उचलतो का नाही बघ, ध्यानात असो. कारण ह्यांच्या बापाकडे खातंय उचलायचं, भगवान शंकरांच्याकडे, लक्षात असून द्या. अंत करणारा भाव महत्वाचा आहे. ऐका, आपल्या इथलं मुस्लिम लोक राहतात का वडवणीमध्ये राहते ती. ऐका, मुस्लिम समाजामध्ये मस्जिदमध्ये एक तरी हिंदी चित्रपटात गाणं वाजलेलं ऐकलं का? एक तरी ऐकले का? ऐकू शकत नाही तुम्ही, ऐकणार पण नाही, लक्षात असू द्या. का? ती त्यांच्या धर्मावर तेवढं प्रेम करते, ती त्यांच्या धर्मावर. आणि आपल्या मूर्खावला दी हित दारू पण यावं, हित हिंदू ना, आपण हिंदू आहे ना, ध्यानात असू द्या. नादात येतो मी, अजून नादात. आम्ही हिंदुले इथं वडवणी सोडा, तुम्हाला कळेल आपली ताकद काय. आज काय इलाका असायचं, काय इलाका पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देते, ती आपण काहीच करू शकत नाही, लक्षात असून द्या. काहीच जागा व्हा आता तरी बावळ्यांनो, येड्यागत कर नका, बुद्धी घाण ठेवू नका. त्यांचं बारकं बाळ सुद्धा 4 वर्षाचं मस्जिदमध्ये जाऊन नमाज पठण करते त्याच्या आब्बूच्या बोटाला धरून. आपली 18 वर्षाची कार्टे झाल्यात, 18 वर्षाची, अजून गीता माहित नाही त्यांना, हरिपाठ माहित नाही. ही कधी सुधारणार आहे ती, कधी सुधारणार आहे ती? आणि ध्यानात ठेवा, ही लहान लेकरं आहेत ना, लहान लेकरं आहेत ना, ही बघत असते ती आपल्या मंडळाचे कार्यकर्ते कशा पद्धतीने गणपती उत्सव साजरा करतात. डीजे लावते ती, नोट करून ठेवते, डीजे लावायचा, दारू प्यायची, दारू पिऊन गणपती बोलवायची, ध्यानात ठेवते ती. आणि ही मोठी झाली हो, तुम्ही आज ना उद्या मारणार आहे, म्हणजे काय अमृत पिऊन कोणी आलेला नाही तर तुम्ही मारणार, ही मोठी होणार आणि तुमचा आदर्श ही घेणार. येत वडील जे ज्याचे रीती तयनाम धर्म ठेविती आणि हे रतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. तुम्हाला वाटत असेल ना ही पिढी सुधारली पाहिजे किंवा चांगली वागली पाहिजे, तर त्यासाठी आत्ताच्या कार्यकर्त्यांनी नीट आपली ओळखलं ना, बाकीचं बोलाय. जर पोरगा निर्व्यसनी व्हावं वाटत असेल, निर्व्यसनी, तर बापाने पाहिलं आपली नीटनीटकी. आलंय, तुम्ही हुशार आहे तसं.
वागणूक ठेवली पाहिजे, वागणूक. तुमच्या डोक्यात येते, माझ्या डोक्यात नाही. तुम्ही म्हणाल ह्याने काय डोक्यात, आज मला शिवी माहीत सुद्धा नाही. काय करायचंय, अंतःकरणात भाव महत्वाचा, लक्षात असू द्या. तुम्ही अजून एक कुठं होती, पुकराय होती की, पुकरायला आले 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 महाराज आले, महाराज आले. कार्यकर्ते बरं तुमच्यावर धर, तुमच्यावर काय माळे का काय, काय माळे. आता हा ना थोबाड फोडून घ्यावं का नाही. बेला हो का, येताना लाजायचं नाही ना, आता विचारल्यावर काय लाजायचे कारण झाले. आहेत का इथं आमच्या वहिनी, आहेत का इथं, आहेत का मुलं, आहेत का 2. लग्न झाले म्हटल्यावर काय वेगळा पराग सांगायची गरज. आता मला तुम्हाला विचारायचे, तुम्ही दारू पिऊन आला, तुम्ही दारू पिऊन आला आणि तुमची पत्नी तिच्या मैत्रिणींच्यात बसली असेल मैत्रिणींच्यात गप्पा मारत, आणि तुम्ही दारू पिऊन डुलत डुलत आला. त्या मैत्रिणींच्या देखता तुमची अशा अवस्था बघितल्यावर त्या माऊलीला आनंद होईल का वाईट वाटेल? वाईट वाटेल ना. म्हणजे त्या मैत्रिणी तिने खाली मान घालायची. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. मग तुम्हाला योग्य वाटतं का आपली पत्नीने तिच्या मैत्रिणीच्या मध्ये खाली मान घातली पाहिजे? तुम्ही दारू पिऊन आला, मुलगा केवढा तुमचा, मुली, वा. तुम्ही दारू पिऊन आला आणि तुमची बारकी बारकी पिल्ल आहे, ती 2 मुली 2 आहे त्या, ती त्यांच्या मैत्रिणीत खेळत असतील आणि तुम्ही दारू पिऊन आला, त्यांना काय वाटत असेल ह्याचा विचार केलाय कधी? केलाय कधी? दारू पिणाऱ्यांनो ऐका, दारू पिणाऱ्यांनो, एसटी प्रवाशांनी गच भरली. 50 प्रवासी मागत, 50 प्रवासी त्यांचा डोळा लागला, झोप लागायला लागली, झोप. ती कुणाच्या विश्वावर डोळा जाऊन झोपते? ती ड्रायव्हरच्या, बोलत राहा, ड्रायव्हर दारू प्याला आणि गाडी त्यांनी नावून झाडावर धडकावली. आतली सगळी प्रवासी जखमी झाली, खलास झाली, हात मोडलं, पाय मोडलं, हे सगळं झालं. मस्ती कोणाची होती? मस्ती ड्रायव्हरची होती. मागच्यांची चूक काय होती? काहीच नव्हती. ऐका, ड्रायव्हरची मस्ती होती. ड्रायव्हरने जिरवून घेतली, तिथं खाला झालंच, पण सगळं भोगायचं आलं ह्या प्रवाशांना. आपलं कुटुंब म्हणजे एक एसटी बस आहे, बस आहे. आपलं कुटुंब, आपल्या घरातली सदस्य, आपली बायको असेल, मुलं असतील, ती निवांत झोपल्यात, निवांत. कुणाच्या जीवावर? गाडीचा ड्रायव्हर मजबूत आहे, माझा बाप, माझा पती, त्याच्या विश्वास निवांत झोपल्यात, निवांत. पण आपण जर अशी मस्ती जिरवून घेतली, तुम्ही लिव्हर सरून तर मरणारच आहे. म्हणजे माझा बाप नाही, माझा बापाचा बाप जरी आला तर तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. लिव्हर फुटून मरणार आहे. ही झाली तुमची मस्ती, तुम्ही जिरवून घेतली. या पिल्लांचं किंवा तुमच्या बायकोचा काय दोष आहे? ह्याच्यात त्यांनी काय पाप केले? सांगा ना, काय पाप केलंय त्यांनी? डोंगरावनं दगडाचा मोठा कडा सुटला ना, मोठा दगड, तो गरंगळत येतो माहिती का? गरंगळत येताना तो ठिकऱ्या होतो इथू, फुटत येतो, पण येताना ते स्वतःचं नुकसान करतोच, पण रस्त्यामध्ये येणारी झाडं झुडपं सगळ्याचा भोगा करत येत असतो. हे मी नाही म्हणत, सुक्रोनी सुटे झोंडा आपण होऊन तोही होई खणखंडा, आड येईल त्याचा रगडा करीत जाईल. दारू पिणारा माणूस स्वतःच वाटोळं करतोच, पण त्याचबरोबर अख्ख्या कुटुंबाचं वाटोळं करतो. लक्षात असू द्या, अख्ख्या कुटुंबाचं. सांगा ना, आज 45-50 वयामध्ये तुम्ही निघून गेला, त्या लेकरांनी बाप म्हणून हाक मारायची कुणाला? सांगा ना, हाक मारायची कुणाला? त्या माय माऊलीला अख्खं आयुष्य बिना नवऱ्याचं काढायचंय. काय तिच्या अवस्था बेतल सांगा ना. आता बोलतो ह्याचा राग येईल तुम्हाला, राग येईल. हे आणलाय म्हणजे आम्हालाच बोलायला काय?
अजिबात मला काय घेणार, अजून खांब्याने प्या, ध्यानात असू द्या तुमच्या जीवाव तुमची घरी कोणतरी वाढ बघतोय ग्लास तोंडाला लावताना हे विचार करा, आणि मग प्याला ना राक्षसाच्या वर तुमचं आयुष्य झालं म्हणायचं. का कशा भाव तरी आहे का तिथं तरी आपला संसार तरी नीट करतोय का आपण? ऐका ना, करतोय का? संसारात सुद्धा भाव नाही, देवाजवळ सुद्धा भाव नाही, धर्माजवळ सुद्धा भाव नाही, देशावरती सुद्धा प्रेम नाही आपलं. आहे का प्रेम आपलं? आहे का? अरे वेड्यांनो, आपण जे घरात सुखाने झोपतोय ना त्याचं एकमेव कारण आहे आपल्या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी देशभक्त डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करतात, डोळ्यात तेल घालून, म्हणून सुरक्षित आहे. प्रपंच तरी नीट करा ना भावानी. भावानी तुम्हाला तुमची ढाब्यावर जेवाय जाता का? ढाब्यावर जेवाय जातात का पुरं इथली? बोला राव, तुम्ही लई टेन्शन घेतलं माझ्या कीर्तनाचं. जाता का? जातात ना? ऐका, तुमचा किती इन्कम आहे रोजचा? तुमचा इन्कम किती रोजचा? 500 धरायचा का? 500 धरू. ढाब्यावाल्याचा रोजचा इन्कम किती माहिती आहे का? रोजचा निव्वळ प्रॉफिट 50,000. निव्वळ प्रॉफिट किती? 50,000. तुम्ही 500 रुपये दिवसभर कमावता आणि तिथं ढाब्यावर जाता. 500 रुपयेच बिल होतं तुमचं, 500च. पण त्या 500 रुपयासाठी रोजचं 50,000 कमावणारा त्या ढाब्याचा मालक तुमच्या उष्ट्या डिसा उचलतोय, उष्ट्या डिसा. थोडा भाव येऊन द्या ना डोक्यात, लाजा वाटून द्या ना ढाब्यावर जेवणारी. का तुमच्या बायकोच्या हाताला चव नाही का? का तिने काही विष घातलंय का त्याच्यात? आणा ना त्या 500 रुपयाचा भाजीपाला आणि तुमच्या बायकोच्या ताब्यात द्या, ढाब्यावेल्यापेक्षा चांगलं बनवून घालल. पण ती ढाब्यावलं तुम्हाला आवडतं. 15 दिवस आंघोळ नाही त्या आचार्याची, 15 दिवस आंघोळ नाही आचार्याची. टपा घाम त्या भाजीच पडतोय, टपा घाम त्याचा. आता भट्टी फोडत आहे ना रोज. तुम्ही ह्यांना घालत नाही नीट करून? आयांनो, माझ्या बहिणीनं, तुम्ही ह्यांना नीट घालत नाही? घालत नाहीत ह्या नीट करून? घालत नाहीत तरी बिनलाजासारखं ढाब्यावर जाता, हे तर म्हणता घालती करून. आपण मुडतोय तरी कशात सांगा ना, नक्की कशात मुडतोय सांगा. माझ्या बोलण्याचा राग येऊन देऊ नका. खरे का खोटे? खरे का खोटे? खर. अहो, नशीब तुमचं चांगलं, नशीब हे मिळाल्या रे. नशीबचा बायका मिळाल्या, बायका, आणि मिळाल्यावर त्यांना गुलामगत वागावता. लाजा वाटत नाही थोड्या सुद्धा? गुलाम आहेत ते आपल्यासाठी हक्क सोडून आल्या ना. आणि तुम्ही सुद्धा ह्यांना सांभाळून घ्या थोडं. याची बेकारी झाली सगळी. ही ढाब्यावर जेवाय जातो म्हणजे आपल्या पण हाताला काहीतरी थोडा मन लावून करा ना स्वयंपाक. तुम्हाला 5 वाजता काय झालेली असती, 7ला पहिली मालिका चालू होती, कसं तरी उरका पटापटा. 9:30 परत हालता यायचं नाही. 9:30 पर्यंत हे ढाब्यावर जायला नाही तर काय होईल? भाव म्हणजे प्रेम. संसार करताय ना, प्रेमाने करा. भाव ठेवा त्याच्यात, भाव ठेवा. आपण कशातच मोडा ना, कशातच. ऐका, आहे का घरात भाव तरी आहे का? प्रेम आहे का घरात तुमच्या? नाही. मी काय गोष्टी सांगू का तुम्हाला? सल्ला देऊ का? माझ्याकडे औषध आहे ती देऊ का? घरात 2 बायका अशा आहेत, 2 बायका अशा आहेत, 2 बायका अशा आहेत, त्यामुळं घरात भांडणं होते ती, आणि सगळ्या भांडणाचा ताप ह्यांना होतो. ह्या 2 बायका कोण? सासू आणि, बरं एवढं बरं पाठ करून ठेवले. सासू आणि सुना. काय काय मिळतं काय? रोज भांडता तुम्ही, रोज. आम्ही करायचं काय सांगा ना? बाजू घ्यायची कोणाची? बाजू घ्यायची कोणाची? जर बायकोची बाजू घ्यावी, बायकोची बाजू घ्यावी, तर आई काय म्हणते माहिती का? ह्यो पहिला माझा ऐकायचा, आता बायकोचा ऐकतो, ह्यो बैल झाला. जर आईची बाजू घ्यावी तर बायको म्हणती ह्यो आईचा ऐकतो, नंदी बैल आहे.
कुठला तरी बैल करताच ना आम्हाला दोघी. आम्ही कुणाची बाजू घ्यायची सांगा ना. आम्ही ह्यामध्ये आईची बाजू घेत नाही आणि बायकोची पण बाजू घेत नाही. कारण आईची बाजू घेणार नाही, बायकोची बाजू घेणार नाही. कारण आमच्यापाशी काहीच इलाज नसतो. आमच्यापाशी एकच इलाज असतो, आपलं 90. बरोबर आहे ना? त्यामुळेच ना सांगू का तुम्हाला, सांगू ऐका. तुम्हाला असं वाटतंय का की भांडणं नाही झाली? माझं खरंच औषध आहे. आयुष्यात तुमची भांडणं होणार नाही सासू सुनेची. सांगू का औषध? सांगू का औषध? फुकट आहे. सांगू का? सांगू का? हा सांगा म्हणताय म्हणजे 100% हानी होती या. आता औषध आहे का? आता औषध आहे का? चार गोष्टी सुननी पाळायच्यात आणि 4 गोष्टी सासूनी पाळायच्यात. पहिल्यांदा कुणाला सांगू? पहिल्यांदा कुणाला सांगू? हा तिला सांग. तिच्यामुळं वाटोळ झालं सगळं. आणि सासू म्हणत तिला ऐका. पहिल्यांदा बहिणीला सांगतो माझ्या. कारण तुम्ही काय आता बारक्या राहिलेला नाही. तुमची ताकद लय वाढलेली. तुम्ही मुख्यमंत्र्याची बहीण, बारकी नाही मुख्यमंत्र्याची. आणि नुसती बहीण नाही, लाडकी. बरोबर आहे ना? त्यामुळं तुमच्यापासून सांभाळून राहावं लागतंय. कारण परवाच बायको म्हणली राहायचं असलं नीट राहायचं, नाही तर तुमची चूल सेपरेट, माझी सेपरेट. मला जगण्या इतकं माझ्या भावाने पाठवलं ते. मला म्हणलाय महिन्याला पाठवतो. ताकद आली नीट आता सांभाळून. जाऊन घेऊन बघा ना पुस्तकावर म्हणा सही कर का, हिच चल नाव एवढी सही कर देतात का बघू. ऐका. पहिल्यांदा सुनांना सांगतो. सुनांना ऐका. आपल्या नवऱ्याला आय आहे तेव्हा काय आबाळातनं पडलेला नाही. बरोबर आहे ना? तिने आपलं काळीच तोडून आपल्या हातात दिलंय. काळीच तोडून. तिचा थोडा तरी अधिकार असेल. त्यामुळं जेवढं स्वतःच्या आईवर तुम्ही प्रेम करता तेवढंच नवऱ्याच्या आईवरती प्रेम करा. पहिली सूचना मरेपर्यंत तिला मला सांभाळायची ही तुमच्या मनाची तयारी करून ठेवा. कारण माझ्याशिवाय तिला सांभाळाय कोण येणार आहे तुमच्याशिवाय? बैल तर तुमच्या हातात आहे. म्हणून फायदा घेऊ नका. मरेपर्यंत नवऱ्याच्या आईला मला सांभाळायची मनाची तयारी करा. पहिली सूचना. दुसरी सूचना म्हणजे त्याचं पालन ऐका. दुसरी सूचना, आपल्या सासूचा कधी अपमान करू नका. कारण तुम्ही आता कुणाची तरी सून आहे ना, लय दिवसासाठी नाही. तुम्ही लय दिवसासाठी कुणाची सून नाही, फक्त 25 वर्षासाठी तुम्ही कुणाची तरी सून आहे. फक्त 25. आणि 25 वर्षाचा काळ हा म्हणता कसा निघून जाईल ते तुम्हाला सुद्धा कळायचं नाही. आणि जसं तुम्ही तुमच्या सासूला वागवचाल तो देव आहे लक्षात असून द्या. तुमच्या पोराकडून तुमचा कार्यक्रम करून घेतल्याशिवाय देव सोडणार नाही. तुमच्या सुनकडून तुमचा असा कार्यक्रम होईल मग तेव्हा तुम्हाला आठवलं बाया आलतं कीर्तन एक. आमच्या गोपाळनगरमध्ये कीर्तन आलतं. त्या बुवाने असं सांगितलं होतं, सासूवर आई एवढं प्रेम करा. आणि माझी काळजी बाई बोललेलं खरंच होतं माझं. त्यामुळं सासूचा आपल्या अपमान कधीच करू नका. अपमान झालं तरी सांगणार कोणाला असे ना. अपमान कसा करता सांगू का तुम्ही तुमच्या सासूचा? कसा करता? तुमचा पोरगा आणि तुमची सासू दोघं जेवाय बसल्यात संध्याकाळची वेळे. दोघं जेवाय बसल्यात. दोघाला 2 ताटं नेऊन वाढता तुम्ही, सासूला आणि पोराला. आणि जाता तुमच्या पोराला म्हणता, सासूला नाही म्हणत तुम्ही
तुमच्या पोराला म्हणता गीळ 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 फुकटचं गीळ. म्हणता कोणाला? म्हणता कोणाला? पोराला. आणि म्हणायचं असतं कोणाला? सासूला. एवढं तरी कळलं ना? हे अपमान करता. सासूचा अपमान करू नका. तिसरी गोष्ट कधीतरी, रोज नाही म्हणता, कधीतरी आपल्या सासूचं प्रेमाने हातपाय दाबा. अगं बाई, पहिली दोन बरी वाटली पण हे तिसरं काय मध्येच काढले. आपल्या आईचा आपण हातपाय दाबत नाही का? आपल्या आईचा हातपाय दुखत असल्यावर आपण दाबू का नाही? मग नवऱ्याच्या आईला आपली आई माना ना, तिचा हातपाय दाबा ना. काय फरक पडेल? असं समजा आपण बाहेरनं आलो, मुंडे साहेब, आपण बाहेरनं आलो आणि आपली आई झोपली आणि आपली बायको तिचा हातपाय दाबती, हे चित्र आपण बघितलं, कसं वाटेल? चक्कर येईल का राहील? आणि हातपाय दाबताना प्रेमाने दाबा म्हणलंय मी, नाही तर असं दाबा म्हातारी पाक उलटी पालती करून टाका, मिलीच पाहिजे दुसरे. अगं बाया, त्या आत्ता होत्या ना, आता काय झालं कुणास ठाऊक, कुणालाच कळून देणार नाही तुम्ही. एवढ्याच गोष्टी फक्त सुनांनी पाळा. आता ह्या सुना म्हणतेल्या, हे नुसता सुनांनाच सांगतोय, पण आमची म्हातारी किती खोडीची ह्याला काय माहिती. त्यामुळे या हाताने टाळी वाजत, त्यामुळे त्यांना सांगितलं, सगळ्या सुना म्हणल्या सांगा सांगा, त्यांना सांगा. ऐका, आयांनी, सगळ्या सासवांनी, आपली सून तिचं माहेरचं सगळी नातीगुती, आई वडील, आडनाव सगळं सोडून आपल्या घरी आली. ती कुणाच्या जेव्हा आली? आया. आता आवाज गेला वय खाली, सुनाला बोलताना बरं वाटत होतं. आपली सून तिकडचं सगळं सोडून कुणाची जेव्हा हित आली? आपल्यानं. तिचा आपल्या शिवाय तिच्यावरती मनापासून प्रेम करणार ह्या घरात आहे का दुसरं कोणी? अहो आहे का? नाही ना. मग तिच्या आपल्या पुरी एवढं प्रेम तुम्ही केलं पाहिजे ना. सासू भेटली, सासू एक परवा, सासू म्हणजे वयस्कर मावशी. मावशी, गेल्या वर्षी दोघाची एका मांडवात लग्न केली, पोराचं आणि पुरीचं. लेकीचं कसं चाललं? एक नंबर म्हणली. पोरगी माझी राजाची राणीच आहे म्हणले. सुखात सगळं पुरीच्या हातात आहे सगळं. आणि जावाय एका शब्दाने पुरीच्या बाहेर ऐकण्याच्या बाहेर नाही. एका शब्दाने जावाय, इतकं जावाय सोनं मिळालंय, सोनं. काय म्हणली? माझा जावाय सोनं मिळालंय, सोनं. माझ्या लेकीच्या ऐकण्याच्या बाहेर तिळा इतका नाही. तिथं चांगलं चाललंय. आणि पोरगा म्हणलं, त्याचा मूळ दाबा सावला त्या पोराचा. बैल निघाला, बैल. प्रत्येक गोष्ट बायकोच ऐकतो. म्हणजे त्याने बायकोच ऐकलं पाहिजे जावायाने, पण पोरांनी सुनचं नाही ऐकलं पाहिजे. बरोबर आहे ना? असं चालत नाही. जसं तुम्ही लेकीकडून अपेक्षा करणार तसंच इथं भोगाय मिळणार. ऐका, आपल्या सुनावरती दबाव टाकू नका. आणि तुम्ही तुमच्या काळात किती तीर मारलं, आताच्या नवीन पोरींना सांगत बसू नका. नाही तर आमच्या काळात असंच होतं, आमच्या काळात तसंच होतं, आमच्या काळात आम्ही एवढी चोळी घालायचो, आता तुम्ही एवढ्याच घालताय, आता एवढ्याच घालतात ना. त्यांच्या स्वातंत्र्यावर गादा आणू नका. तुमचा काळ गेला ना. तुमच्या काळात तुम्ही कष्ट भोगलं, मग त्यांनी पण भोगायचं का बिनकामान नामाचं? घरात प्रेम राहील, लक्षात असू द्या. दुसरी गोष्ट आपल्या सुनेची तक्रार शेजारणीकडे जाऊन करू नका. सगळ्यात वाईट सवय सासवणला सुनेची तक्रार. भया, वाटपळ झालं माझ्या पोराचं, वाटपळ सगळं. का? सून नाही चांगली मिळाली, सून नाही चांगली मिळाली. स्वयंपाक कोणाला करतो? पोरालाच करावं लागतो. काय सांगायचं? माझ्या काळात पावशेर त्याला आणलं, पावशेर. महिना काढायची, महिना मी. आठवड्याला किलो लागतोय, जगल का पोर माझं? अगं तुला काय करायचंय?
तुझा नवरा 10,000 कमवत होता, ती ज्याला लाख रुपये, तिने चपात्या तियाला तळून नाही तर आका गोडे त्यालाचा डाबा अंगा ओतून घेऊन दे, पण तू गप ना. संध्याकाळ झाली, आपलं मंदिरात जायचं, हरिपाठ करायचा, देवाची पूजा करा, सून तुमची पूजा करल. पण त्याच्या बर जिला सांगायचं आता तुम्ही कुणाला सांगायचं आता शेजारणीला, तिच्या सुननी तिला 3दा हाणली. तुम्हाला माहिती का ही माहिती का? तक्रार करू नका सुनाची, ती लिकरू आहे, आपलं लिकरू. तिसरी गोष्ट महत्वाची, आपला पोरगा बाहेर आल्यावर, आपला पोरगा दमून बाहेर आल्यावर तुमच्या सुनेची तक्रार तुमच्या मुलाकडे अजिबात करू नका. आल्याला सांगायला सुरुवात असते. तुमच्या सुनेची तक्रार तुमच्या मुलाकडे करू नका, कारण तुमचा मुलगा तिचं काहीही करू शकत नाही. काय करत वागे का तुमचा पोरगा? करेल काय सांगा ना? काहीच करू शकत नाही. त्यामुळं घरात जर तुमच्या वातावरण चांगलं व्हावं असं वाटत असेल, ह्या सूचनांचं पालन करा. अजिबात घरात तुमच्या वाद होणार नाही, लक्षात असू द्या. त्याचबरोबर काही गोष्टी आपल्याला पण सांगतो. आपल्याला नवरा आणि बायको, नवरा सकाळी 8 वाजता बाहेर पडतो. कुणासाठी बाहेर पडतो? कोणासाठी बाहेर पडतो? बोला की ह्यांची बाजू काहीतरी मला ऐकू द्या. कोणासाठी? आपल्या सगळ्यांसाठी ना. त्याला सगळं कुटुंब सांभाळायचं. कुटुंब सकाळी तेव्हा बाहेर पडतो, आपल्या कुटुंबासाठी रात्रीचा दिवस करतो, हाडाचे काढे करतो, रक्ताचं पाणी करतो. का? माझं कुटुंब सुखी राहिलं म्हणून, पाहिजे म्हणून. तो 5 वाजता येणार आहे, 5 वाजता. मग त्याच्या स्वागताला तुम्ही कसं व्हायच? फ्रेश बसलं पाहिजे ना, नटून थटून मेकअप करून असं व्हायचं, साडी बिडी चांगली घालून त्याला फ्रेश वाटलं पाहिजे ना. भास शिन निघून गेला पाहिजे दिवसभर काम केलेलंचा. तुमचा दिवसभर मूड फ्रेश असतो दिवसभर. तेव यायच्या टायमिंगलाच काय तुमचं बिघाडतं? बाबा 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 ते बाहेरनं दार वाजवता, अगं दार उघड, दार उघड, दार उघड. तुम्ही मालिका बघत बसलेला असता. 10 मिनिटं ती दार वाजवता, 10 मिनिटांनी तुम्ही येऊन होता. उघडतच होती. दम आहे का नाही का माणसाला? तेवढीच काम आहे. याला वाटतं उग चालू गेलेलं माघारी परवडलं. करा ना स्वागत. फ्रेश मूड मध्ये बसा, मेकअप बिकअप करून. आणि ह्यांनी मेकअप करून बसण्यासाठी आपण पण सुदीत नीटनीटकं घरी या. नाही तर तुम्हाला दुसऱ्याने धरून या या या, हे आपलं घर. आणि दारुडी लय प्रामाणिक असतात बरं का. दारुडी लय प्रामाणिक असते. ती एक लयच दारू प्याला. त्याने बायकोला आदल्या दिवशी सांगितलं, भास उद्यापासून दारू पिणार नाही. पण लयच दारू पिलं. त्याच्या मित्रांनी पाजली, लयच पिलं ती. पण त्याच्या ध्यानात आलं आपली चूक झाली. गेल्या गेल्या बायकोची माफी मागायची पाया पडून ते गेलं, खरंच गेलं. आणि गेल्या गेल्या बायकोच्या पाया पडून सांगितलं, माझी चूक झाली, मी लय दारू पिलोय, मला माफ कर. ती म्हणली, तुम्ही लय दारू प्यालाय, माझ्या पक्का ध्यानात आलंय, कारण ही घर तुमचं नाही, तुमचं पलीकडचं आहे. इतकी नाही होत आपल्याला. शेजारी समजून सांगणार नाही, डायरेक्ट रापाटा. आणि मग तुम्हाला म्हणा तिकडं तुमचं. ऐका, अजिबात नका आपल्या मुलाची सुनेची तक्रार मुलाकडे करू नका. काय सांगत तू? हा ह्यांना ही कोणासाठी बाहेर पडतात? प्रामाणिकपणे सांगा. हसून स्वागत करा. दिवसभर किती त्रास झाला असला तर येणार तुम्हाला बास, सगळा शिनच निघून जाणार. फक्त स्वागत हसून करा आणि तुम्ही नीटनीटकं घरी या. दुसरी गोष्ट तुमच्या नवऱ्यावर कधी संशय घेऊ नका. तुमच्या नवऱ्यावर कधीच संशय घेऊ नका, कारण तुमच्या नवऱ्याकडं तुमच्याशिवाय गावातलं कुत्र सुद्धा बघत नाही. पण तुम्ही इतका त्याच्यावर संशय घेता, रातच्या 12ला आणि 1ला उठून जर त्याचा झोपेत तुम्ही अंत घेता चाल आणि मोबाईल चेक करत असताल, ती जगल का? जगल का? सांगा ना, ती जगल का? पण ती तुमच्या पुढचे ध्यानात असून द्या. मुंडे साहेब, त्यांना माहित नाही अंदाज.
ही तुमच्या पुढचं ती दारात आल्यानंतर 15 मिनिटं दारात उभं राहतं, मोबाईल मधलं सगळं मेसेज डिलीट करतं मग घरात येतं. बरोबर आहे ना? हा ना? हा म्हणू नका, घरी जायचे हो म्हणते ते घडी अजिबात. तिसरी गोष्ट सारखं त्याला सूचना करू नका. बाहेर चाललाय, नीटनीटकं जा, सांभाळून जा, पाकिट नीट ठेवा सांभाळून. तुम्ही विसरभोळे आहात, तुम्ही बावळट आहात, इकडं तिकडं बघू नका. आता मुंडे साहेब मला तुम्ही सांगा, आपल्याला इतक्या दिवसाची इकडं तिकडं बघायची सवय लागली, लगेच जाणार आहे का? नाही. बंधन घालू नका, बंधन घालू नका. ऐका ऐका, मला लय बोलायचं पण ह्यांनी माझं पाक हात बांधून टाकल्यात, ही डेंजर आहे. ऐका, प्रेम सुख देई प्रेमाने करा ना संसार, प्रेमाने करा. आता ह्यांना काय गोष्टी सांगितल्या त्या काय नाही ना? व्यवस्थित आहे सगळं? मला टेन्शन आलं, काय झालं काय? अहो गणपती काही होईल, तो काही होईल. ऐका, ह्यांना काय गोष्टी, बस नका जाऊन यायचं का सगळ्यांना आपण तिकडून आधी पहिल्यांदा? ऐका ऐका, ह्यांना काय गोष्टी सांगितल्यात, आता तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगतो. तुम्ही घरातनं बाहेर पडता सकाळी किती वाजता? ह्यांच्यासाठी किती वाजता बाहेर पडता? सकाळी पडता ना? सकाळ बोला की, कायच बोला ना बाबा. मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, ते शहाणी तेवढे हात वर करा बरं. शहाणी तेवढे हात वर करा. एक पण नाही केवढवून बरं, जी त्यांनी हात वर करा. आला का? तुम्ही शहाणं नाही, येड आहे तरी कोण तुम्ही? तुम्ही सकाळी बाहेर पडता, बरोबर आहे, घरातनं कुटुंबासाठी बाहेर पडता. सकाळी बाहेर पडताना ह्यांच्या संग, म्हणजे आपापली संग गोड बोलून बाहेर पडा. भांडून बाहेर पडू नका. तुम्ही ह्यांच्यासाठी बाहेर पडता म्हणजे उपकार करत नाही ह्यांच्यावर. आपलं काम आहे ह्यांना सांभाळणं. त्यामुळे ह्यांच्या संग, बायको संग आपल्या गोड बोलून बाहेर पडा. जर तुम्ही भांडून बाहेर पडला सकाळी, तुम्ही कामाच्या व्यापामध्ये आपण विसरभोळे, आपण कामाच्या व्यापामध्ये विसरून जातो. मी सकाळी माझ्या बायकोवर भांडण करून बाहेर पडलोय. आपण कामाच्या व्यापामध्ये विसरून जातो, परंतु ह्यांना काहीच काम नसल्यामुळं त्या अजिबात विसरत नाहीत. लक्षात ठेवा. त्या दिवसभर प्लॅन करतात, ह्यो संध्याकाळी घरी आल्यानंतर ह्याला कसा उलटा पालता करायचा ठरलेला असतो प्लॅन. आणि आपण विसरून गेलेलो असतो. संध्याकाळी घरी आलो, घरी रात्री आल्यानंतर आपल्याला काहीच कळत नाही. लगेच चहा, आपल्याला का तपलं एवढं, विसरून गेलो आपण. चहा, तुला, मला नको, आपल्याला काहीच कळत नाही. संध्याकाळ झाली, भांडण कधी झाले? सकाळी 7 वाजल्या, 7 जेवणात गेला. तुला, मला भूक नाही, सगळं खाऊन बसलेले असते. मला भूक नाही, जेवण झालं. भांडणं कधी झाल्यात? सकाळी 8 वाजता, संध्याकाळच्या 10 वाजल्या. 10 एकाच रूम मध्ये, एकाच बेडवर दोघं झोपते. एकाचं तोंड ह्या भिताडाकडं, एकाचं तोंड भिताडाकडं, त्या भिताडाकडं. पहिल्यांदा बोलायचं कोणी? आता मला प्रामाणिकपणे सांगा, नवरा बायकोची भांडणं झाल्यावर पहिल्यांदा माघार कोण घेतं? हा, गडी ना. बरं गाड्यांची सगळ्या आबरू घालावली, ती बरं केलं. आता मुंडे साहेबांना माहित नाही का कोण माघार घेतं? ती काय बोलल्यात का? त्यांनी ना. हा, ऐका, भांडण सकाळी झाले, 10 वाजल्या. 10 हाय का घरात समाधान? त्यामुळे गोड बोलून बाहेर पडा. दुसरी गोष्ट,
आईवरनं शिवी देता का ह्यांना आईवरनं देता का देता का आपल्या बायकोला आईवरनं कधीच शिवी देऊ नका कधीच का माहिती का जर तिला आपण आईवरनं शिवी दिले ना तिची आई लय लांब आहे 200 किलोमीटर आपली दिवसभर तिच्याच ताब्यात आहे असा कार्यक्रम लावल ना गर्दी 6 वाजता दारात शिवी देऊ नका आपल्यासाठी आल्यात ना आपल्यासाठी आल्यात ना त्या मनापासून प्रेम करा बायकोवरती मनापासून पण बायकोवरती प्रेम करत असताना आईला दूर पाठवू नका आईला दुय्यम दर्जाची वागणूक देऊ नका हाच भाव संसारात ठेवा तीच भक्ती आहे त्याशिवाय देव प्रसन्नच होत नाही भावे विन भक्ते भक्ती विन भक्ते हो 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 भावे विन भक्ती हो 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 भावे विन भक्ती भावे विन भक्ती भक्ती विन भक्ती भावे विन भक्ती भक्ती
भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. आपल्या अंगात बळ पाहिजे, बळ लक्षात असू द्या. कुठलं का व्हायना पण बळ पाहिजे. एक तर सत्तेचं तरी बळ पाहिजे, संपत्तीचं तरी बळ पाहिजे, नाही तर शारीरिक बळ तरी पाहिजे. बरोबर आहे का? आता विचार करा, आपण माणूस म्हणून जन्माला आलोय, माणूस म्हणून आपल्या अंगात कुठलं बळ आहे नक्की? बोला ना. माणूस आतापर्यंत हे बलाढ्य लोक झाले, ती माणसं झालेत का जनावरं झालेली? माणसं झाल्यात ना. आपल्याकडे कुठलं तरी मिळवा ना. नाही चला, सत्ता आपल्याला मिळू शकत नाही, आपण पंतप्रधान होऊ शकत नाही, मुख्यमंत्री होऊ शकत नाही, आपल्याला सत्ता मिळू शकत नाही, अशी तुमच्या मनाची तयारी झाली. मरता का लगेच मग फाशी घेऊन? तुम्हाला मुख्यमंत्री होताना आलं, मरता का मग तुम्ही? दुसरं बळ शोधा ना. धनाचं बळ घ्या, रातून दिवसा कष्ट करा, रातून दिवसा. मी आता सांगितलं ना, 500 रुपये आपण कमावतो, 50,000 जो कमावतो रोजचा, तो तुमच्या उष्ट्या दिशा उचलतो, उष्ट्या. धनाचं बळ जमावतोय ना ती. आपण पण तसं केलं पाहिजे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कष्ट करा, कष्ट. आणि नीतीने कमवा, ध्यानात असून द्या, नीतीने. धनाचं बळ आहे, सत्तेचं बळ आहे, धनाचं बळ. तिथं आम्ही कमी पडलो. कमीत कमी हे तरी मजबूत ठेवा. हे तरी आहे का मजबूत? अरे आहे का? तालीम आहे का मुंडे साहेब आपल्या इथं? हाय काय? त्याला करायचं उकळून टाकायचं JCB लावून. हे असली पोरं रोगाटल्या गती दिसायला लागली तुमची सगळी. का आपलं तर चमच्यावर रागात पडायचं नाही ह्यांचं. कमवा ना शरीर. पोरं कशी मजबूत पाहिजेत, मनक्याला वाकले ती सगळी अशी बसली. अतिरेकी घुसला, अतिरेकी. आपल्या वडवणीच्या गोपाळनगर अतिरेकी घुसणार नाही, पण घुसला. समजा काय? कीर्तन समजून चालायचं असतं सगळं. समजा घुसला अतिरेकी. आणि तुमच्या तिथल्या तरुण पोराला सांगितलं पळ पळ, 1 तासभर सलग पळ. पळेल का आपलं कार्ट सलग तासभर? ती म्हणेल गोळी घाल मला, पण पळणं व्हाय नाही मला. हाय का? करा ना. बळेविन शक्ती बोलू नये. अंगात बळ पाहिजे. सत्याचा असू द्या, धनाचा असू द्या, शरीर बल असू द्या. तुम्हाला ती ताकद दिली ना, त्याच्यावर तुम्ही तरुण जाचाल, लक्षात असू द्या. त्याचबरोबर लगेच आत्ता पेरलं लगेच उगावणार आहे का? त्याच्यासाठी रात्र कष्ट करावं लागतं. कष्ट. 4 पायऱ्यात 12, 4 पायऱ्या. असा पायरीने चढणं बरं का 2 पायऱ्या सोडून देऊन चढणं सोपं? जाम झाली पोरं. पायरीने चढलं पाहिजे ना. पायरीने. पहिली पायरी आहे शिक्षण. पायरी जलांबल्यापासून वयाच्या 20 वर्षापर्यंत फक्त शिक्षण घेतलं पाहिजे. ही पहिली पायरी. दुसरी पायरी करिअर. आलं का ध्यानात? पायरी ध्यानात ठेवा. तिसरी पायरी लग्न. आणि 4थी पायरी आयुष्यभर प्रेम. आपली कारकी पहिलीच पायरी अजून चढते, ती पहिलीच शिक्षणाची. मधल्या 2 पायऱ्या सोडत्यात, 4थी पाय टाकत्या डायरेक्ट प्रेम. फाटल की पॅन्ट फाटल ना. पायरी सोडायची नाही. पायरीने चढा, तुम्हाला त्रास होणार नाही. हो, करिअर करा, करिअर. आज तुमचे मुंडे साहेब पोरांची तुमच्या इथले लग्न होणार नाही. होणार, मी देतो, होणारच नाही ती. का होणार नाही विचारा की मला. 1000 पोरं जन्माला येतात, 1000. तेव्हा 850 मुली जन्माला येतात, 850. कितीचा गॅप आहे मध्ये? 150 जण ठोठा बोंबालते, देत पुरीच नाही त्या. कशा मिळणार? तुम्ही जवळजवळ विषय सोडून द्या सगळा. तुम्ही आमच्या बरोबर चला, संस्थेवर आमच्या राहा, उपाशी तरी मरणार नाही. मजबूत झालं पाहिजे, मजबूत. कलेक्टर झालं, कलेक्टर व्हा. बरोबर आहे का? कलेक्टर.
MA नंतर कलेक्टर, UPSC दिली की कलेक्टर होत ना माणूस, बरोबर आहे का? लगेच कलेक्टर आहे लगेच. पण त्याच्यासाठी लगेच होणार आहे का? मी सांगितलं म्हणून आता लगेच कीर्तन झाले. त्याच्यासाठी पहिलीपासनं MA पर्यंत शाळा घ्यावा लागेल ना. MA पर्यंत मग 16 वर्ष, ती 16 वर्ष, आणि परत UPSCचा अभ्यास करण्यासाठी ती परत अजून 3 वर्ष 2 वर्ष काय असेल तुमच्या बुद्धीप्रमाणे. दरवर्षी 6 लाख पोरं UPSCच्या परीक्षेला बसतात. किती? 6 लाख. मी किती सांगितलं? लगेच कलेक्टर व्हायला MA नंतर लगेच कलेक्टर परीक्षा दिली की दरवर्ष 6 लाख पोरं परीक्षा देतात. पहिल्या परीक्षेमध्ये 3 लाख डायरेक्ट गायब करते. ती इतकी मोठी चाळण आहे तिथं, चाळण. लिखित 3 लाख गायब, परत लिखीमध्ये 3 लाख काढली, परत ओरलला डायरेक्ट 2 लाख गायब. मुलाखतीला 100च राहिली. किती मोठी चाळण आहे, मोठी चाळण आहे. 100च राहिली. आणि पहिल्या 50 मध्ये आला तर कलेक्टर. 6 लाखातनं चाळण एवढी मोठी. म्हणजे कैशेनी दैवत प्रसन्न त्वरित. त्यासाठी तुम्हाला घासावीच लागणार आहे, लक्षात असू द्या. जर तुम्हाला जन्माला आल्यानंतर काहीच करता आलं नाही ना, कुत्र मेलं आणि आपण मेलो, लोक काही देणं घेणं नाही. जनावर मारतात तसं तुम्हाला मारायचंय का? कुत्र मेलं तुमच्या गल्लीतलं, कोण दखल घेतं का? रडतं ढासा ढासा, रडतं का? मग आपण मेल्यावर कुणीच रडलं नाही. कुत्र्याच्या आपल्या जाण्यात फरक काय राहिला? काहीतरी बना, काहीतरी बना, लक्षात असू द्या. त्याचबरोबर तुमच्या घरातली चूल बंद पडल्यानंतर कार्यकर्ते नेत्याच्या मागे झेंडा घेऊन फिरणारी, तुम्ही किती नेत्याच्या मागे फिरा, तुमच्या घरातली चूल जेव्हा बंद व्हायला ना पेटायची, आपल्याशिवाय आपली चूल पेटवायला कोणीच नसणार आहे, लक्षात असू द्या. त्यामुळे बळ पाहिजे अंगात, बळ, संपत्तीचं बळ, सत्तेचं बळ, कशाचं नाही कशाचं बळ पाहिजे, तेव्हा तुम्ही सक्सेस मिळवलं, लक्षात असू द्या. ही उत्सवन समाजकामन हे लय दिवस चालत नाही. तुम्ही एकदा तुमचं वय झालं, बापाने पोरगी कोणाची तरी फसवून आणून आपल्या गाड्यात बांधली ना, संपला विषय तुमचा. तुम्ही मंडळाकडे फिरणार सुद्धा नाही. येणार इथनं जाचाल पण येणार नाही तुम्ही. चुलच बंद आहे तर काय याचाल. त्यासाठी मजबूत व्हा. कुणाच्या वळचणीला जाऊन बसू नका. स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, तर तुम्ही खरे भक्त झाला, लक्षात असू द्या. खरे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा ना. त्याचबरोबर रातून दिवसा प्रपंच करतोय आपण, रातून दिवसा बोजा वाढवतोय. आणि ज्या प्रपंचासाठी, खोटा प्रपंच सांभाळण्यासाठी ज्या भगवंताने आपल्याला जन्माला घातलंय, त्याला आपण विसरून चाललोय. विसरून प्रपंच रात्रंदिननिशी, सायासकर्षी प्रपंच दिन निशी. हरिशीनं भजशी कवना बने का भजत नाही त्याला? अहो त्याच्यामुळे आपण इथं थांबलोय ना. कपाटात भक्त म्हणावे तयाशी, झोन गुंत्या आशापाशी. हा सूर्य, हा जयद्रथ, लक्षात असून द्या. हिंदू म्हणतोय ना आपण स्वतःला, हिंदू मस्ती येईल आपल्याला. ऐका मी काय सांगत होतो. बोंबाला कपाटात ठेवाय जागा नव्हती. एवढं पैसे बँकेत, कपाट उघडलं तर अख्खं पैसे पडलं अंगावर, त्या पैशात जाळावं लागलं, इतका नोटा. सोनं तेवढंच. पण कोरोनाच्या लाटत असली सुद्धा त्यांनी ठेवली नाहीत. असली सुद्धा इतकी बलाढ्य पैशानी, आणि आपल्याकडे काहीच नसताना त्याने आपल्याला हित ठेवलंय. त्याचे उपकार आहेत ना आपल्या.
मग का त्याचं भजन करत नाही? त्याला आवाज द्या. युको सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती ओविले तैशे मी जगधारीले सबाई अभ्यंतरी म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले जो जगाती चालिता तुझी आस तेरे विलासे बोलने 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 प्रपंच तुम्ही करताय सायस करशी प्रपंच दिनेशी हरीशी न भजशी कोण्या कोणी ध्यानात असू द्या. त्यामुळे आपण दुःखी आहोत सर्वजण. आणि प्रपंचातलं जर दुःख तुम्हाला कमी करायचं असेल ते फक्त भगवंताच्या नाम चिंतन ते जातं. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे आणि तुटेल धरणे प्रपंचच्या अभंगाचं चौथं. ज्ञानदेव माने हरिजप
बाप्पा ह्या बाजूला आणि गौतमी तिकडं हो ते ध्यानात राहत बरं गावात ध्यानात असू द्या समाज बिघडत चाललाय नवी पिढी आपल्याला वाचवायची नवी पिढी वाचवायची लक्षात असू द्या त्यामुळं आपण सगळ्यांनी आपल्या धर्माच्या जे उत्सव आहेत सण आहेत त्याचं काटेकोरपणे पावित्र्य राखायचे लक्षात असू द्या तर खरा उत्सव संपन्न झाला नाहीतर नाही उत्सव संपन्न केले तरी चालतील लक्षात असू द्या नवी पिढी घडवायची त्याला आदर्श असा आपला उत्सव झाला पाहिजे अतिशय सुंदर आयोजन केलं त्याचबरोबर ही सेवा संपन्न करत असताना जे काय बरोबर आला असेल ते माझे गुरुवर्य संतवीर युवक मित्र बंडा महाराज कराडकर तात्या यांनी दिलेली सद्बुद्धी जे काही चुकीचं बोललं असेल अपशब्द बोलला असेल भावनेच्या भरात कोणाचं अंतकरण दुखावणारं वक्तव्य जर माझ्याकडून झालं असेल तर तो दोष मात्र माझ्या अल्पमतीचा समजून झालेल्या चुका तुम्ही पदरात घ्यायचा या अपेक्षा व्यक्त करतो आणि झालेली सेवा तुम्हाला सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो विठ्ठल जय जय